नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं तिसरं अक्षर आहे ग. ग गायनिक हेल्थचा अर्थात स्त्री आरोग्याचा. स्त्री स्वातंत्र्य, स्त्री शक्ती हे सध्याचे परवलीचे शब्द. जगतजननी, आदिमाया स्त्री स्वरूपात असते. यात एक तर स्त्रीची महती आपोआप स्पष्ट होते आणि दुसरं म्हणजे स्त्रीची शक्ती ही तिच्या स्त्रीत्वात, स्त्री संतुलनात समावलेली असते हे सुद्धा समजतं. प्रत्यक्षातही स्त्री रुग्णावर उपचार करताना तक्रार कोणतीही असो, त्यावरचे उपचार हे गर्भाशयाच्या माध्यमातूनच केले जातात. अर्थात गर्भाशय शुद्ध आणि स्ट्रॉंग असेल तर स्त्रीला सहसा कोणता रोग होतच नाही. मासिक पाळी वेळेवर म्हणजे दर 28 ते 30 दिवसांनी येणं, 4-5 दिवस व्यवस्थित अंगावरून जाणं, इतर दिवसात वाईट डिस्चार्ज वगैरे नसणं ही गर्भाशय निरोगी असल्याची काही मुख्य लक्षण असतात. पण जर पाळी 4 आठवड्याऐवजी 2-3 आठवड्यांमध्ये येऊ लागली, अंगावरून 15-15 दिवस जाऊ लागलं तर त्याचा अर्थ गर्भाशय अशक्त झाला आहे, स्त्री संतुलनात बिघाड झाला आहे, स्त्री शरीरातील वात-पित्त दोष असंतुलित झालेले आहे असा होत असतो. आणि त्यामुळे अशा तक्रारींवर फक्त ब्लिडिंग थांबवणारे उपचार न घेता गर्भाशयाला आतून स्ट्रॉंग करण्याची आवश्यकता असते. आज आपण यासाठीच एक सोपी घरगुती रेमेडी पाहणार आहोत. कोहळा ही फळभाजी सर्वांना माहिती असेल. आग्र्याचा सुप्रसिद्ध पेठा कोहळ्यापासूनच बनवलेला असतो. आयुर्वेदात पिकलेला कोहळा सर्व दोष शामक, विशेषतः पित्तासृणूत म्हणजे पित्तदोष वाढल्यामुळे होणारा रक्तस्राव कमी करणार असतो असं सांगितलेलं आहे. याशिवाय कोहळा बृहण म्हणजे शरीराला यथोचित न्यूट्रिशन देणारा, जीर्णांग पुष्टिदम म्हणजे थकलेल्या, क्षीण झालेल्या ऑर्गन्सना शक्ती देणारा असल्यामुळे गर्भाशयाची अशक्तता दूर करणाराही असतो. त्यामुळे ज्या स्त्रियांना लवकर पिरियड्स येतात, बरेच दिवस अंगावरून जातं, त्यामुळे थकवा जाणवतो, उत्साह वाटत नाही, अकारण चिडचिड होते, त्यांच्यासाठी ही रेमेडी उपयुक्त असते. यासाठी 100 ग्रॅम कोहळा घ्यावा. वरची साल काढून किसणीच्या साहाय्याने किसावा. फडक्याच्या मदतीने रस गाळून घ्यावा. यातून साधारणतः 50 ml म्हणजे पाव ग्लास रस मिळतो. आता यात अर्धा चमचा खडीसाखर मिसळावी आणि सकाळी अनशापोटी हा रस घ्यावा. पिरियडचे पहिले 3 दिवस वगळता एरवी दररोज हा उपचार करता येतो. जर एका महिन्यात काहीच फरक पडला नाही तर मात्र वैद्यांचा सल्ला अवश्य घ्यावा आणि योग्य औषध सुरू करावीत. स्त्री आरोग्यासाठी अशाच गुणकारी रेमेडीज जाणून घ्यायचे असतील तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.